बीडच्या शिरूर येथील गहिनाथ गडावर नारळी सप्ताहाचा कार्यक्रम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित. पंकजा मुंडे आणि सुरेश धस एकाच व्यासपीठावर येणार. धनंजय मुंडेंच्या बाले किल्ल्यात आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार पक्षाकडून मुंडेंना आव्हान देण्याची तयारी. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या 25 एप्रिलला होणाऱ्या बैठकीला सुप्रिया सुळे उपस्थित राहणार नाहीत. दिल्लीत इन्कम टॅक्स बिलाची बैठक असल्यानं त्या उपस्थित राहणार नाहीत. निधी वाटपावरून महायुतीमध्ये पुन्हा नाराजी समोर. हदगावचे आमदार बाबूराव कदमांचा मंत्री अतुल सावेंच्या जिल्हा दौऱ्याला विरोध. मतदारसंघातील कामांना शिफारशीविना मंजुरी देत असल्याचा आरोप. तर राज्यमंत्री मेघना बोर्डीकरही सावेंवर नाराज. लवकरच भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष निवडले जाणार. जिल्हाध्यक्ष निवडीसाठी भाजपकडून 24 पर्यवेक्षकांची नेमणूक. 24 पर्यवेक्षक प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आढावा घेणार. भंडाऱ्यात नाना पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा. महिलांना केवळ निवेदन किंवा मोर्चा काढण्यासाठी न वापरता त्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्याची गरज. नाना पटोले यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी व्यक्त केली इच्छा. हिंदी सक्तीविरोधात प्रत्येक विभागात मराठीचा जागर करा. राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना. मराठीचा जागर करण्यासाठी साहित्यिकांची मदत घ्या. राज ठाकरेंच्या सूचना. राज ठाकरेंविरोधात वकील गुणरत्न सदावर्तेंची पोलिसात तक्रार. राज ठाकरे शाळांना टार्गेट करीत असल्याचा सदावर्तेंचा आरोप. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा, त्यामुळे हिंदी भाषा आली पाहिजे. मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य. अधिकृतपणे हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही, मग हिंदीची सक्ती कशासाठी? जितेंद्र आव्हाडांचा सवाल. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.